19,539 विकासकांना महारेरानं कारणे दाखवा नोटीस पाठवलेल्या आहेत। या सर्व विकासकांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय। त्रुटींची पूर्तता न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। मुंबईतील मेट्रो 11 वडाळा ते सीएसएमटी मार्गिकेची उभारणी आता एमएमआरडीए ऐवजी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार आहे। या प्रकल्पाची जबाबदारी एमएमआरसी कडे देण्याचा शासन निर्णय नुकताच नगर विकास विभागानं जाहीर केलाय। मुंबई महानगरपालिकेनं गेल्या वर्षभरात तब्बल 16,000हून अधिक अनधिकृत फलक आणि भित्ती फलक हटवलेले आहेत। त्यात राजकीय आणि धार्मिक फलकांचा सर्वाधिक समावेश आहे। त्यापैकी 164 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फलक हटवल्याचा दावा पालिकेनं केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र भूषण निवड समितीची बैठक बोलावलेली आहे। मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरील मंत्रिमंडळाच्या सभागृहात ही बैठक पार पडणार आहे। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्यात यावा या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात येणार आहे। एमपीएससीचे विद्यार्थी आयोगानं त्यांचं म्हणणं ऐकावं यासाठी अलका चौकात दंडवत घालणार आहेत। एमपीएससी कडून शिक्षक योग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा जाहीर करण्यात आलेली आहे। ही परीक्षा ऑनलाईन होणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत। मुंबई विद्यापीठ तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी स्वतंत्र निवड समित्या गठीत केलेल्या आहेत। या समिती स्थापन झाल्यानं दोन्ही विद्यापीठांना लवकरच कुलगुरू मिळतील। भिवंडी शहरात थकबाकी वसुली करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेले आहेत। यानंतर एकाच दिवशी 24,26,000 रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आलेली आहे। त्यामुळे थकबाकी असणाऱ्या करदात्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे। धोरणात्मक गोंधळामुळे महानंदाचा तोटा 150 कोटींवर गेलाय। अतिरिक्त दूध ज्यादा दराने खरेदी करायला सांगितल्यानं महानंदाला तोटा सहन करावा लागतोय। प्रजासत्ताक दिनाला कर्तव्य पथावरील परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळालेला आहे। 3.5 शक्तीपीठ आणि नारी शक्तीचा सन्मान करणारा महाराष्ट्राचा चित्ररथ दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय, तर उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालाय। आंगणेवाडी जत्रा 4 फेब्रुवारीला सुरू होणार आहे। यासाठी मध्य कोकण रेल्वेनं 18 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या गाड्यांचं आरक्षण आजपासून खुलं होणार आहे। सिंधुदुर्ग विमानतळावरून बुधवारपासून अलायन्स एअरची नव्यानं दुसरी विमानसेवा सुरू होणार आहे। त्यामुळे आता मुंबईसोबतच हैदराबाद, म्हैसूर ही महत्त्वाची शहरं सिंधुदुर्गला विमानसेवेनं जोडली जाणार आहेत। सुरुवातीला आठवड्यातून 2 दिवस ही विमानसेवा उपलब्ध होईल। नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानं प्रवासी संख्येमध्ये वाढ झालेली आहे। प्रवाशांची संख्या आता 2 लाखांच्या घरात गेली आहे। तर महामेट्रोनं तिकिटांच्या दरात देखील वाढ केलेली आहे। आता 18 किलोमीटरच्या प्रवासासाठी 41 रुपये आकारण्यात येणार आहेत। कुर्ला, कलिना आणि बीकेसी या परिसरातील कार्यालयात प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता विना सिग्नल आणि वेगवान होणार आहे। बहुप्रतीक्षित विस्तारित सांताक्रूज चेंबूर लिंक रोड पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये खुला होणार आहे। नाशिकच्या शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागलेली आहे। या जलवाहिनीची दुरुस्ती बुधवारी केली जाणार आहे। त्यामुळे नवीन नाशिकमधील अनेक भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद राहील। भिवंडी महानगरपालिकेनं सेवा प्रवेश नियमावली शासनाकडून मंजूर करून घेतलेली आहे। मात्र यात अनेक त्रुटी असून कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय। त्यामुळे कर्मचारी संघटनेनं आक्रमक होत महापालिकेविरोधात उपोषण केलंय। गोवरचा धोका पूर्णपणे टळला नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलेलं आहे। यासाठी विशेष ॲप विकसित करण्यात येणार असून पालिकेच्या माध्यमातून घरोघरी लसीकरण करण्यात येणार आहे। महिला सहकाऱ्यांवरील अत्याचाराच्या प्रकरणात आसाराम बापूला न्यायालयानं दोषी ठरवलेलं आहे। आज आसाराम बापूला शिक्षा सुनावली जाईल। गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी झालेली आहे। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावाचा वापर करून 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका आंतरराज्यीय रॅकेटचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे। या रॅकेटचा सूत्रधार मयंक कुमार उर्फ वंश अग्रवाल आणि कथित पत्रकार पीयूष पुरोहित यांना पोलिसांनी अटक केली आहे। मयंकचे सहकारी संजय बघेल आणि संजीत बघेल यांना देखील पोलिसांनी अटक केलेली आहे।
तर पियुष हा मध्य प्रदेशात साप्ताहिक आणि वेब पोर्टलचा प्रतिनिधी आहे। आरोपी मध्य प्रदेशातील एका कोळसा उद्योजकाला 1 कोटी रुपयांची त्यानं मागणी केली होती। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, प्राजक्ता, खरं तर नागपूरमधल्या एका कोल वॉशरीचा व्यवसाय असलेल्या व्यावसायिकाला जे आहे ते गेले महिनाभरापासून हे दोन्ही आरोपी जे आहेत ते लाच मागत होते आणि ते दिली नाही तर त्यांच्या विरोधात जे आहे ते एका वेब पोर्टलवर संजय बघेल यांचं जे वेब पोर्टल आहे त्या वेब पोर्टलवर त्यांची बदनामी होणाऱ्या ज्या आहेत त्या बातम्या वारंवार प्रसारित केल्या जात होत्या। याला वैतागलेल्या या व्यावसायिकांना जे आहे ते पोलीस तक्रार या संदर्भात केलेली आणि या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणात पोलिसांनी देखील जे ती सतर्कता बाळगलेली आहे आणि दोन्ही पोलिसांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। यांच्या मागे आणखी एक मोठं रॅकेट असल्याची जी आहे ती शक्यता व्यक्त केली जाते, कारण ज्या पद्धतीनं या दोघांनी 1 कोटी रुपयाची खंडणी मागितलेली आहे तर याचे तार अजून देशातल्या इतर ठिकाणी जोडले गेले असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। त्यामुळे पोलीस जे आहेत ते अतिशय संवेदनशीलपणे या सगळ्या प्रकरणाचा तपास करतात, कारण केंद्रीय कोळसा मंत्र्यांचा पीए असल्याचं भासवून देखील या सगळ्या प्रकरणात खंडणी मागितली गेलेली आहे। त्यामुळे आता पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास केला जातोय, कारण ज्या पद्धतीने केंद्रीय कोळसा मंत्र्यांचं नाव यात वापरलं जातं तर नक्की त्याचे तार दूरवर पसरले असावे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर नागपूर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि नागपूर पोलिसांनी नेमकी काय अधिकृत माहिती दिली आहे आपण ऐकूयात। एसडी आहे अशा म्हणून ते विक्टिमला कॉल करत होता आणि तशा प्रकारचे त्यांना ते कन्व्हिन्स करायचे प्रयत्न ते करत होते। किती रुपयाची खंडणी? त्यांना 1 करोड रुपयाची त्यांनी खंडणी मागितली होती। सध्या फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणून 10 लाख रुपयाची सेटलमेंट पण झाली होती आणि त्याच दरम्यान फिर्याद आम्हाला प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। सर, याच्यामध्ये जो चौथा आरोपी ज्याला बँगलोरमधून आणला आणि जो दलाल म्हणून याच्यामध्ये काम करत होता याचा जुना बॅकग्राऊंडही तशाच स्वरूपात? जे आरोपी बँगलोरवरून आणण्यात आला ते दक्ष अग्रवाल म्हणून आरोपी आहे। ते ओरिजिनल रहिवासी भौतिक मध्य प्रदेशचे आहे। आतापर्यंत त्याचे ॲड्रेसेस वगैरे व्हेरीफाय झालेली नाही, परंतु आतापर्यंत तपासात जे दिसते ते ओरिजिनली मध्य प्रदेशचे आहे, परंतु सध्या हरिद्वारला राहतात आणि वेळोवेळी ते बँगलोरला आता नुकतेच जाऊ लागलेले होता। आणि आता पाहूया टॉप 18 राजकीय बातम्या। शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरेंचा पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला लेखी उत्तर सादर करण्यासाठी दिलेली मुदत संपलेली आहे। ठाकरेंच्या पक्षाकडून 112 पानांचं लेखी उत्तर सादर करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये कसबा पेठ पोट निवडणुकीबाबत भूमिका ठरण्याची शक्यता आहे। सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील। मनसेच्या कोर कमिटीची आज पुण्यामध्ये बैठक होणार आहे। कसबा पेठ आणि चिंचवड पोट निवडणुकी संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। मनसे शहर कार्यालयामध्ये संध्याकाळी 4:30 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे। मंत्रालयात सकाळी 11 वाजता बैठक होणार असून यात विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल। कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये संजय राऊतांनी संजय मोरेंना उमेदवारी देण्याचा आग्रह सुरू झाल्यानं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चर्चा होती। त्यावर वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येक पक्षाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, मात्र अंतिम निर्णय महाविकास आघाडीचे नेते घेतील असं वक्तव्य वळसे पाटलांनी केलंय। अमित ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी ते अंबाबाई देवीचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर उद्योगनगर या ठिकाणी महासंपर्क अभियानात सहभागी होतील। महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याची सुपारी दिल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चावरून केलेला आहे। जर आमच्याविषयी असभ्य भाषेत बोलाल तर आम्ही देखील शांत बसणार नाही असा इशारा जलील यांनी दिला। विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील असा दावा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केलेला आहे। जनतेचा कौल महाविकास आघाडीच्याच बाजूने असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणाऱ्या अमित ठाकरेंचं सांगलीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी अमित ठाकरेंनी बैलगाडीतून जंगी मिरवणुकीचा अनुभव घेतला।
अमित ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी ते अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर उद्योगनगर या ठिकाणी महासंपर्क अभियानात ते सहभागी होतील. संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीवर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला. मात्र याचवेळी एनसीपीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंनी मात्र या बैठकीला उपस्थिती लावली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सीएमनं बोलावलेल्या बैठकीवर राष्ट्रवादीनं नाराजी व्यक्त केलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बैठक बोलावण्याचं काय औचित्य आहे की फक्त औपचारिक आहे असा सवाल तटकरे यांनी विचारलाय. सुनील तटकरे यांच्या आरोपांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी उत्तर दिलेलं आहे. ही बैठक अचानक ठरली नसून आठवड्याभरापूर्वीच ठरली होती असा दावा राहुल शेवाळे यांनी केलाय. अजित पवारांच्या टीकेला शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलेलं आहे. विरोधी पक्षनेत्यांना अशी विधानं करावीच लागतात. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन त्यात महिलांचं प्रतिनिधित्व नक्कीच दिसेल असा पलटवार मंत्री शंभूराज देसाई यांनी केलाय. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये आले असते तर स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मागे मी प्रयत्न केले होते पण तेव्हा ठरलं नाही असं चव्हाण म्हटले. अहमदनगरच्या मतदार यादीमध्ये भाजप खासदार सुजय विखे पाटलांचं नाव नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे सुजय विखे मतदानापासून वंचित राहिल्याच्या चर्चा आहेत. नगरमधील ऑनलाईन यादीमध्ये सुजय दिगंबर विखे नावाचा एकच मतदार आहे. रामदेव बाबांनी जामनेर इथल्या बंजारा मेळाव्यामध्ये मोठं वक्तव्य केलंय. आम्ही हातात शस्त्र घेतली तर एकही ख्रिश्चन आणि मुस्लिम दिसला नसता असं वक्तव्य त्यांनी केलं. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जरी नक्की नसले तरी कोण कोण उमेदवारी अर्ज भरणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.